हाय हॅलो नमस्ते. मी आज बनवणार आहे कारली मसाले कारली बनवणार आहे. मी व्हिडिओ पूर्ण बघा. आधी मी याला कट करून घेणार. बघा मी दोघं साईडने कट करून वरचे जे होते ना मोठे मोठे मी ते काढून घेतलेले. बघा मी आखीच ठेवणार आहे ही कारली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अजिबात कडी होणार नाही. आता मी तिला असं मी तिला कट करून घेते. सगळ्या बिया काढून घेते मी त्यांचे. हे बघा मी कट करून घेतले. या साईडने असं कट केलेलं आहे मी. सगळ्या बिया ते सगळं काढून घेतलेले. आता मी त्याच्यात भरणार आहे मीठ. मी आता मीठ भरून घेतलंय. बघा मीठ भरून घेतलंय. आता मी इथं ठेवणार आहे. बघा कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं. त्याच्यावर मी चाळणी ठेवणार आहे. मी चाळणी ठेवून दिली. आता मी कारली ठेवून घेते. कारली ठेवली. आता मी झाकण लावते. गॅस कमीच आहे. तोपर्यंत आपण मसाला तयार करूया. एवढं साहित्य घेतलेलं आहे मी. आता मी शेंगदाणे वाटून घेणार आहे. लसूण एवढे घेतले. लसूण जास्तच घ्यायचं. आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे शेंगदाणे. लसूण एवढे जिरे घालणार आहे मी. जिरे थोडंच घालणार आहे, जास्त नाही. मिरची पण घालते. वाटून घेतलं सगळं. वाटीमध्ये काढून घेते सगळं मसाला. इथं मी थोडं कांदा घातलंय, कोथिंबीर, हळद आणि गरम मसाला सगळं घालून घेतलंय. आता त्याला मिक्स करून घेणार आहे. मी सगळं मिक्स करून घेतलं. याच्यात मी मिठाचा वापर नाही केलेला आहे, कारण कारलीमध्ये मीठ भरलेलं आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. अजिबात कडू लागणार नाही. आता कारली बघूया. गॅस बंद करते. हे बघा कारली झाली शिजून. आता मी तिला थंड करायला पंख्याच्या खाली ठेवते. मी अजून थोडं लसूण घेते, कारण लसूणची कमी पडली थोडी, म्हणून फोडणीसाठी लसूण घेते. मी 5 पाकळ्या घेतल्या. हे बघा मी थोडं ते आपलं ते वाटण तयार केलं होतं ते काढून घेतलं होतं. थोडी मिरची घातली, थोडी कोथिंबीर घातली आणि त्या 5 लसूणच्या कापोया घातल्या. ठेचून घेते.
हे वाटण आपण फोडणीमध्ये घालणार आहे. ही ती उकळलेली कारली आपण त्यात आता मसाला भरूया. हा मसाला याच्यात भरायचे. आपला मसाला भरून झालं. एवढं मसाला उरलं. हे मसाला आपण फोडणीमध्ये वापरूया. कढाई गरम झाली. आपण 2.5 चमचे तेल घातलं. 2.5 पण नाही, 2 घातलं, थोडंच घातलंय मी. तेल गरम झालं. कांदा, मसाला, आता लसूण आणि ते कुटलेलं मी ते मसाला घातला. आता थोडं पाणी टाकूया. कारली सोडते आता. इथं पण गेली होती. आता ते व्यवस्थित मिक्स करूया. मी मिक्स करून घेतलं. आता पाणी घालूया थोडं. काय बुक थोडं मीठ घालते. एवढं मीठ घालणार आहे मी, थोडं आहे, जास्त नाही. अजून थोडा पाणी घालते, कारण आपण ते भरलेला मसाला, त्यात कांदा आहे, कांदा शिजायला पाहिजे. थोडं झाकण लावते. गॅस हायच आहे. तोपर्यंत चपातीचे पीठ मळूया. मीठ घातलं.
पाणी, पीठ टाकले. आता मळून घेऊया. इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपली भाजी पण होऊ राहिली. बघा भाजी. तुम्ही चमचा मोठाच. अजून मी 5 रेडी झालेली, पण थोडं पाणी राहिलेलं आहे. गॅस आहे जे आपली मसाली कारली रेडी झाली. तर गॅस मी बंद करणार आहे.